बौद्ध भंते आणि आंबेडकरी चळवळीतील काही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांची समन्वय साधून लातूर फाटा येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पंचरंगी धम्मध्वज आणि नामफलक मंगळवार दिनांक 10 जून रोजी सकाळी हटवण्यात आला असून या स्मारका शेजारीच 300 चौरस मीटर एवढी पर्यायी जागा येत्या 30 जून पर्यंत खुली करून देण्याचे लेखी आश्वासन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले असल्याचे सांगण्यात आले आहे। नांदेड, लातूर, तुळजापूर राज्य महामार्गाच्या नवीन कामात उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाच्या कामात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामुळे अडथळा निर्माण झाला होता। त्यामुळे पुलाचे कामकाज काही वर्षापासून रखडले होते। अशा या संवेदनशील प्रसंगी जिल्हा प्रशासनाने तेवढीच समन्वयाची भूमिका घेऊन बौद्ध भंते पया बोधी थेरो आणि आंबेडकरी समाजातील अनेक मान्यवर व्यक्तींशी सामंजस्याने चर्चा करून यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केला। त्यानुसार बौद्ध समाजातील काही सुजाण नागरिकांनी विकास कामाची अडचण लक्षात घेऊन योग्य प्रकारे सहकार्य केले, तर राहुल कर्डिले यांच्याकडून बाबासाहेबांच्या स्मारकासाठी शेजारीच पर्याय 300 चौरस मीटरची जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले। त्यामुळे बौद्ध समाजाने सामंजस्याची भूमिका घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पंचरंगी धम्मध्वज आणि नामफलक हटवण्यासाठी संमती दर्शवली आहे। परंतु येत्या 30 जून पर्यंत प्रशासनाने पर्यायी जागा उपलब्ध करून दिली नाही तर पुलाच्या छताचे काम आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा भंते पयाबोधी थेरो यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे। शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली। तुपकर म्हणाले, अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सरकारने 100% नुकसान भरपाई द्यावी। लाखो शेतकरी आजही पीक विम्यापासून वंचित आहेत, त्यांना तात्काळ विमा संरक्षण मिळालेच पाहिजे। सरकारने दिलेले आश्वासन पाळून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती दिलीच पाहिजे। जंगली जनावरांच्या त्रासामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून यावर उपाय म्हणून शेतीसाठी मजबूत कंपाऊंड आणि शेतमजुरांसाठी सुरक्षा व्यवस्था दिली जावी, यासाठी तुपकर प्रयत्नशील आहेत। या एल्गार सभेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून क्रांतिकारी शेतकरी संघटना आता संपूर्ण महाराष्ट्रभर आक्रमक झाली आहे। आम्ही शेतकऱ्यांचे हक्क मिळवण्यासाठी झगडत आहोत आणि मागील काही महिन्यांपासून पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा दौरा देखील करत आहोत। जर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा दिला नाही तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल करू। सरकारच्या छातडावर बसून हक्काची कर्जमुक्ती मिळवून घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असा स्पष्ट शब्दात तुपकर यांनी सरकारला इशारा दिला आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। त्यांना तुमच्या गावात यायची इच्छा आहे का प्रतापरावांना? काहीच नाही ना। मी सांगतो ना, प्रतापराव जाधव नावाचा माणूस देशाचा पंतप्रधान जरी झाला तरी या जिल्ह्याचं काहीच भलं होणार नाही। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे कार्यरत असलेले अधिकारी रेवती कुलकर्णी यांचे पती एका लॉन्ड्रीवाल्याचा मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होताना पाहायला मिळत आहे। त्यांच्यावर ते शासकीय अधिकारी नसताना सुद्धा शासकीय गाडी वापरण्याचा तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे वनत्रास देण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे। मात्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मनमजूर अध्यक्ष जॉनी वायके त्यांना या संदर्भात विचारलं असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। तरी व्हिडिओ मी सुद्धा काल पाहिलाय, हे मात्र त्यामध्ये वन अधिकाऱ्यांचे जे मिस्टर आहेत ते बाहेर मारहाण केलेले त्या व्हिडिओ मध्ये दिसतात, पण ते बाहेर मारहाण केलेले त्यांचे पर्सनल मॅटर आहेत आणि डिपार्टमेंटचे रिलेटेड त्याच्यात काही नाही। आणि राहिला गोष्ट वन मजुरांना त्रास देतात असं त्या व्हिडिओमध्ये दाखवले जातात, पण अक्षरशः वन मजुरांना बिलकुल त्रास नाहीये। आणि दुसरी गोष्ट कसं आहे, वन मजुरांचे मी इथला कार्यकर्ता आहे, वन मजुरांना काय समस्या असल्या की ते वन मजूर माझ्याकडे येऊन सांगतात। आणि राहिला त्याच्यात डीओपी मॅडम त्रास देतात की त्यांचे मिस्टर त्रास देतात, आजपर्यंत असं माझ्याकडे कुठलेही तक्रार आलेली नाही वन मजुरांच्या संदर्भात त्रास आहे म्हणून।
त्यांना कुठे ना कुठे बदनाम करण्याचा हे प्रयत्न असा आपल्याला नक्की नाही सर. त्या डीओपी मॅडमना कुठल्या तरी कोणतरी व्यक्ती आहे ते त्यांना बदनाम करायचे प्रयत्न करतात. हे फार चुकीचे आहे. आणि न्यूजवाल्यांना मी विनंती करतो, तुम्ही न्यूज देताना तुम्ही शहानिशी करा, ते खरं आहे की खोटं आहे. उगाच कुठल्या तरी एक अधिकाऱ्यांचे नाव खराब होईल आणि ते मोठे अधिकारी आहेत त्यांचे उगाच कुठलं काय नाही कारणास्तव तुम्ही नाव बदनाम करू नका. आणि राहिलं वन मजुरांचे, बिलकुल त्यांच्यामुळे आम्हाला वन मजुरांना काही त्रास झालेला नाही. त्या व्हिडिओमध्ये असं पाहायला मिळत आहे की ते एक सरकारी अधिकारी नसताना सुद्धा त्यांची गाडी वापरतात आणि सरकारी अधिकाऱ्याला ग्रुप ते दाखवतात. त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? सर, सरकारी गाडी मी आजपर्यंत त्यांना इथं येऊन 3 वर्ष झालं, सरकारी गाडी वापरताना त्या मॅडमच्या मिस्टरांना मी कधी बघितलेलं नाही. त्या त्यांच्या पर्सनल गाडी घेऊन जातात आणि सरकारी गाडी वापरताना आम्ही तर कधी बघितलेलं नाही. आम्ही 24 तास इथं पार्कमध्ये राहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महापुरुषांचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य शासन सातत्याने करत आहे. जे समाजाच्या भल्यासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करतात अशा व्यक्तींच्या पाठीशी शासन कायम उभे आहे. राज्यात अनुसूचित जाती व जमातींसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून त्यामध्ये शिष्यवृत्ती योजना, आश्रमशाळा, स्पर्धा परीक्षा, परीक्षण, परदेशी शिक्षणासाठी सहाय्य तसेच महामंडळाच्या माध्यमातून रोजगारभिमुख योजना राबविल्या जात आहेत. प्रधानमंत्री आवास योजना, PM किसान योजना, PM फसल बीमा योजना, मुद्रा योजना आणि स्टँड अप इंडियन योजनेत अनुसूचित जाती जमातीतील घटकांना लाभ मिळाला असून केंद्र शासनाच्या धोरणांमुळे लाखो तरुण उद्योजक घडत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून समाजकार्य करणाऱ्यांचे कौतुक होऊन महामानवांचे स्मरणही होते. चांगल्या कार्याचा गौरव झाल्यास समाजात सकारात्मक प्रेरणा मिळते. यापुढे हा पुरस्कार सोहळा दरवर्षीच घेतला जाईल. केंद्र व राज्य शासनामार्फत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. या प्रवर्गातील नागरिकांना गृहनिर्माणाच्या विविध योजनांच्या माध्यमातून हक्काचे घर दिले जात असून केंद्र शासनाने यावर्षी 30 लाख घरे राज्याला उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे कोणीही व्यक्ती बेघर राहणार नाही. ग्रामीण भागात अनुसूचित जाती व जमातीमधील नोंदीत असलेल्या प्रत्येक कुटुंबाला यावर्षी प्राधान्याने घरं देण्यात येतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. उमरखेड तालुक्यात झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे 12 शिवारात लताबाई कदम यांच्या शेतातील गोठ्यांचे नुकसान झाले असून गुराढोरांचा खाण्याचा चारा देखील भिजला आहे. त्याचबरोबर गोठ्यात असलेले धान्य, गोठा बांधण्यासाठी असलेल्या 100 सिमेंटच्या गोण्या, रासायनिक खते आणि बियाणे यांचे मिळून जवळजवळ 3 लाख रुपयांचे नुकसान झाले असून अर्धवट पूर्ण झालेल्या बांधकामाला तडे गेले आहेत. या गोठ्यात राहणाऱ्या आदिवासी गडी संदीप धुमाळे आणि त्यांची बायको मनीषा धुमाळे यांच्यासह 3 लहान मुले थोडक्यात बचावली आहेत. वादळी वारा इतका का जोरात होता की घरावरील पत्रे देखील 600 फुटापर्यंत दूर उडाले आहेत. या नुकसानामुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आणि सालगड्याला तात्काळ आर्थिक मदत शासनाने देणे हे अतिशय आवश्यक आहे. रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशावरून कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष कामगार नेते SK बापू यांच्या नेतृत्वाखाली MPCB महामंडळाला वारंवार तक्रार देऊनही प्रदूषण विभागाला जाग आली नाही. त्यामुळे MPCBने पोलिसांच्या मदतीने SK बापू यांना कार्यालयाबाहेर रोखले. तरीही सदर कायदा सुव्यवस्थेचा आदर ठेवून प्रदूषण नियंत्रण अधिकारी यांना जाब विचारण्यात आला. यावेळी उपस्थित जिल्हा महासचिव स्वप्नील कांबळे, हातकणंगले तालुका प्रमुख गौतम कोठावळे तसेच वाल्मिक कांबळे शिरोळकर यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर महानगरपालिका स्वच्छतेच्या विषयी चांगली जागृती झालेली दिसत आहे। कोल्हापुरातील स्वच्छता दूत अमित अरुण देशपांडे यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली असून 10 जून रोजी त्यांनी पुन्हा हे अभियान राबवले आहे। स्वच्छतेविषयी प्रत्येक कृती देईल सामाजिक आरोग्याला गती, माझं कोल्हापूर शहर माझी जबाबदारी या अशा अनेक घोषवाक्यांसह यांनी कोल्हापुरातील जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे। रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने राज्यभर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभागाचा मंजूर झालेला निधी दृष्ट हेतूने अन्य विभागाकडे वळवल्याप्रकरणी वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात यावी अशा आशयाची मागणी रिपब्लिकन युवा सेनेने महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष युद्धोधन दिवेकर, तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे तसेच मोठ्या संख्येने इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते। नांदगाव शहरातील भारतीय स्टेट बँकेतून 4 लाख रुपये काढून मूळ गावी परतणाऱ्या नागरिकाची रक्कम डिक्कीतून काढून चोरट्यांनी भर दिवसा लंपास केली। फिर्यादी वाल्मिक बन्सी राठोड यांनी सकाळी बँकेतून 4 लाखांचा धनादेश जमा करून हे पैसे रुमालात गुंडाळून कापडी पिशवीत ठेवले होते। पिंपरी हवेली तांड्याकडे जात असताना त्यांनी न्यायडोंगरी परिसरात डॉक्टर योगेश राठोड यांना उधारीची रक्कम देण्यासाठी त्यांच्या दवाखान्यासमोर गाडी लावली असता त्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गाडीच्या डिक्कीतून 4 लाख रुपये असलेली पिशवी चोरली आणि पळून गेले। हे प्रकरण लक्षात येताच फिर्यादीने लगेचच पोलीस ठाण्याकडे धाव घेतली। पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणी कसून चौकशी करत आहेत। महाराष्ट्रातील सरकारने शेतकऱ्याला त्वरित कर्जमाफी द्यावी, पीक विमा द्यावा आणि हमी भाव 1.5 पट द्यावा, तसेच लाडक्या बहिणीला 2100 रुपयांचा हप्ता द्यावा अशा मागण्यांसाठी तहसील कार्यालयात वसमत येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। अशाच नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार।